नमस्कार सगळ्यांना. आज मी वांग्याचं भरीत करत आहे. ते बघा, वांगं घेतलेलं आहे मोठं एक. त्याला थोडंसं तेल लावून घेऊन चिरून घेतलेलं आहे, म्हणजे चांगलं भाजतं आहे म्हणून. तर आता मी भाजायला ठेवते, भाजत घेते आहे. हे बघा, असं आरतून परतून असं पूर्ण भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा, आता भाजत आलेलं आहे. आतली साईड पण छान भाजते अशी चिरून घेतलं की नाही. तर आता हे भाजून झालेलं आहे. तर हे बघा आता, तर त्याच्यामध्ये आता मी कांदा कोथिंबीर घालणार आहे. हे बघा, हे भाजून झालेले आहेत आहे असे छान असं दोन्ही साईडनं पण. तर आता अशी साल पूर्ण काढून घ्यायचं आहे, काळं ते ठेवायचं नाही आहे काळं, मग ते तोंडामध्ये अडकतं काळं असलेलं. तर छान असं काढून घ्यायचं काळं, आणि हे बघा पूर्ण काढायचं आहे. तर हे काढून घेतलेले आहेत हा पूर्ण. तर मी थोडंसं म्हणजे मिक्सरला लावून घेणार आहे, कारण असंच बारीक केलं तर थोडं थोडं जाडं जाडं असं दोरीसारखी राहतात मध्ये, म्हणून मी मिक्सरला लावून घेणार आहे. थोडं एकच फिरा घालायचा आहे, जास्त नाही घालायचा आहे. तर ते मी मिक्सरमध्ये, हे बघा मिक्सरच्या भांड्यात, छोट्या भांड्यात घातला तरी चालेल. एक फिरा घालायचा आहे फक्त, जास्त नाही लावायचं, एकदम बारीक नाही करायचं. तर आपण हे बघा बारीक झालेलं आहे ते आता आपण काढून घेऊया. हे बघा काढलं आहे. त्याच्यामध्ये कांदा भरपूर घालायचा आहे, कांद्यामुळं असं छान येतं. कोथिंबीर टाकायची आहे, कोथिंबीर, हळद टाकायची आहे त्याच्यामध्ये. हळद टाकायची आहे, थोडं चवीपुरती मीठ टाकायचं आहे. हे बघा, आपण लाल मसाला पण घालायचा आहे त्याच्यामध्ये. हे लाल मसाला म्हणजे तुम्हाला लागेल तसा, झणझणीत पाहिजे असेल तर जास्त घाला. आम्हाला झणझणीत लागतं म्हणून जास्त टाकलं आहे मी. तर असं हे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण, एक साईडनं असं पूर्ण मिक्स करायचं आहे. आणि आपण भांड्यात नाही परतायचं आहे, तर तव्यामध्ये टाकायचं आहे. तर तव्यात छान चविष्ट लागतं. तर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि गरम झालं की थोडंसं त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे, जास्त उशीर परतायचं नाही आहे. हे बघा, आता असं परतायचं आहे हे थोडं, आणि झालेलं आहे परतून. आता हे काढून घ्यायचं आहे. चला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खायला या भरीत.